रोज रांगोळी काढायची असते पण काढता येत नाही, तर त्यासाठी बघा मी आणलेल्या या सुंदर अशा दोन एकदम सोप्या रांगोळ्या. नमस्कार, सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर बघा नेहमीप्रमाणेच मी घेऊन आली आहे सुंदर आणि सोप्या रांगोळ्या. आता पहिली जी रांगोळी आहे टिपक्यांची रांगोळी आहे बघा. एक स्वस्तिकप्रमाणे आपण रांगोळी काढणार आहोत. आता मी 3 बाय 3 टिपके देऊन घेतलेले आहेत. अगदी सोप्या पद्धतीने ही रांगोळी दाखवलेली आहे बघा. तर 4 लाईन ओढून घ्यायच्या आहेत थोड्याशा क्रॉस, आणि नंतर पुन्हा एक 8चा आकार असतो ना आपला, इंग्रजी 8 अंक आहे ना, त्याप्रमाणे एक आकार देऊन घ्यायचा आहे. अगदी सोपी आहे ही रांगोळी आणि अगदी पटकन होणारी आहे. तुळशीसमोर रोजची काढण्यासाठी किंवा देवासमोर काढण्यासाठी एक स्वस्तिकप्रमाणे हा आकार तयार होतो बघा. एकदम सोपी आहे बघा ही रांगोळी. तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर नक्कीच तुम्हाला ही रांगोळी काढता येईल बघा. आता मी एक स्वस्तिकप्रमाणे रांगोळी काढून घेतलेली आहे. आता मध्ये आपण एक हळदी कुंकाचा डॉट देणार आहोत. अगदी झटपट होणारी ही रांगोळी आहे आणि अगदी सोपी आहे बघा. तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर नक्कीच तुम्हाला ही रांगोळी काढता येईल. अगदी सोप्या पद्धतीने मी काढून दाखवलेली आहे. व्हिडिओ थोडासा स्लो ठेवलेला आहे जेणेकरून तुम्हाला कळावं की रांगोळी कशी काढलेली आहे. आता मध्ये मध्ये मी हळदी कुंकाचे डॉट देऊन घेतलेले आहेत, त्यामुळे रांगोळी सुंदर दिसते बघा. फायनल लुकसुद्धा रांगोळीचं खूप सुंदर आहे. एक स्वस्तिकप्रमाणे ही रांगोळी तयार झालेली आहे. आता हिरव्या रंगाची सुद्धा मी मध्ये डॉट दिलेले आहेत. आपले इंग्रजी 8 तयार करून घ्यायचे आहे आणि त्यापासून स्वस्तिक आपल्याला तयार करून घ्यायचं आहे बघा. अगदी सोपी आहे ही रांगोळी. फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता रांगोळीचा. खूप सुंदर आहे आणि अगदी सोपी आहे बघा. फायनल लुकसुद्धा रांगोळीचा खूप सुंदर आहे. आता 2 नंबरची रांगोळी आहे ती सुद्धा एकदम सोपी आहे बघा. पर्डा रांगोळीप्रमाणे ही रांगोळी आहे. मध्ये मी एक फूल काढून घेतलेलं आहे. फूल काढण्याची पद्धतसुद्धा सोपी आहे बघा. मध्ये डॉट देऊन घ्यायचा आहे आणि गोल गोल आकार काढून घ्यायचे आहेत बाजूने, आणि दोन्ही बाजूने खाली आणि वर अशा फांद्या काढलेल्या आहेत. मी फांद्याप्रमाणे एक आकार काढून घेतलेला आहे. आता आपण एक लांब डॉट देणार आहोत बाजूला त्या फांदीच्या. एक सफेद आणि हिरव्या रंगाचे, दोन्ही रंगाचे मी डॉट तिथे देणार आहे. आणि जे फांदीचा जो शेंडा आहे तिथे एक पान काढणार आहे, एक फूलसुद्धा काढणार आहे फांदीला बघा. 4 डॉट देऊन फूल काढण्याची पद्धतसुद्धा एकदम सोपी आहे. आता ही रांगोळी रोजची तुळशीसमोर, देवासमोर किंवा दरवाजासमोर जरी तुम्ही काढली, मधोमध अंतर घ्यायचं आहे दरवाजाचं आणि काढायची आहे बघा. फूल सुद्धा नेहमीप्रमाणेच काडीच्या मदतीने आपण फुलाला आकार, डॉटला आकार देऊन घेतलेला आहे आणि मध्ये लाल रंग भरून घेतला. आता जे डॉट दिलेले आहेत तिथे बघा मी मध्ये मध्ये हिरवे डॉट दिलेले आहेत, त्यामुळे रांगोळीला एक सुंदर लुक आला आहे बघा. आणि जो फांदीचा शेंडा आहे तिथे आपण एक पान काढून घेणार आहोत. खूप सोपी आहे बघा ही रांगोळी. दोन्ही रांगोळ्या खूप सोप्या आहेत. तुम्हाला जर आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. तुमच्या काही सूचना असतील किंवा माझ्या काही चुका जरी असतील रांगोळीमध्ये तरीसुद्धा तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगू शकता, किंवा आणखी रांगोळी कशी काढली पाहिजे त्याबद्दलसुद्धा तुमच्या काही सूचना असतील तर नक्की तुम्ही मला त्या कमेंटमध्ये सांगू शकता. तर बघा मी या फुलामध्ये मध्ये लाल रंग भरून घेतलेला आहे. जसं की आपण कमळ काढतो त्याप्रमाणे एक मध्ये काढून घेतलेला आहे. तर मध्ये जी रिकामी जागा आहे तिथे रेषा मारून डॉट देऊन घेतली, त्यामुळे रांगोळीमध्ये जास्त रिकामी जागा दिसत नाही. अगदी सुंदर आहे बघा ही रांगोळी. आणि अगदी दोन्ही रांगोळ्या खूप सोप्या आहे रोजच्या काढण्यासाठी, देवासमोर, तुळशीसमोर. अशाच नवीन रांगोळीसाठी भेटूया पुढील भागात. धन्यवाद.